भगवंत सम्यक संबुद्ध बुद्धत्व प्राप्त करण्याकरिता आपल्या 30 पारम्या पूर्ण करतात आणि ह्या 30 पारम्या पूर्ण करण्याकरता त्यांना खूप सारे खंड खंड करून जन्म घ्यावा लागतो. खंड खंड म्हणजे काय? कल्पामध्ये जन्म घ्यावा लागतो. खूप सारे कल्प ग्रहण करून 30 पारम्या पूर्ण करून सम्यक संबोधी पदाला प्राप्त होतात. साधी गोष्ट नाही. सम्यक संबोधी पद प्राप्त करणं साधी गोष्ट नाही. आणि असे 30ही पारम्या पूर्ण करून संबोधी पदाला प्राप्त होणारे सम्यक संबुद्ध मग ते आपल्या मुखाने स्वाख्यात करतात सद्धम्माला. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे हा निसर्ग. निसर्ग नियम कसं जगायचं, शुद्ध कसं व्हायचं हे सांगणारा शब्द म्हणजे धम्म. तर हे नेहमी निसर्गात असतात, पण त्याला स्वाख्यात करण्याचं सामर्थ्य फक्त सम्यक संबुद्धामध्ये असतं. इतका छान असा सुंदर असा धम्म तथागत सम्यक संबुद्धांनी स्वाख्यात केला आहे. आणि मग स्वाख्यात केला असा धम्म लोकांच्या कामी यावा, त्यामध्ये लोक पारंगत व्हावे, निपान गतीला प्राप्त व्हावे, त्याकरता संघाची निर्मिती करतात. सुंदर असा सुपटीपन्नो, उजूपटीपन्नो, न्यायपटीपन्नो, सामीचीपटीपन्नो असा सुंदर संघ भगवंताचा. त्या संघाची निर्मिती झाल्यानंतर त्या संघामध्ये चालणारे जे पण श्रावक आहे, श्रावक अग्रश्रावक अरंत पदापर्यंत बदल मारतात, अरंत होतात. 10 पारम्या पूर्ण करतात एका जीवनामध्ये. मग असा भगवंताचा सुंदर असा संघ. हे 3 रत्न आहेत, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नांना अभिवादन. इथे उपस्थित आमचा वर्तमान काळातील भिक्खू संघ, ज्या भिक्खू संघाने आजही भगवंताचं शासन सांभाळून ठेवलं आहे, अशा पदपावन अशा भिक्खू संघाला माझी मंगल कामना आहे. या पुतळ्यावर बोधिसत्व नाव ऐकलं असेल. बोधिसत्व जन्म घेत असतात नेहमी. आताच आमची पदयात्रा झाली. ताडोबावरून मऊला पायदळ गेलो रखरखत्या उन्हामध्ये. तर या पदयात्रेमध्ये आम्ही साचीला पोहोचलो. साची नाव ऐकलंय ना? साची तिथे सम्राट अशोकांनी बांधलेलं स्तूप आहे साचीला. मग ताडोबावरून संग्रामगिरीवरून पैदल चालत आम्ही साचीला पोहोचलो. वरतून येऊन खालून येऊन
आणि मधामध्ये आम्ही चालणारे. खूप गरम व्हायचं. खूप ठिकाणी आम्ही थांबत थांबत गेलो. जंगलामध्ये, कधी मंदिरात थांबलो, कधी विहारात थांबलो, गुरुद्वाऱ्यात, प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत तिथपर्यंत पोहोचलो. जिथं व्यवस्था झाली तिथे झोपलो, आराम केला. जिथे वेळ झाली तिथे भोजन केलं, चारिका केली आणि असं करत तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर साचीला स्तूप आहे, समाट ठिकाणी बांधलेलं. पण त्या स्तूपाच्या बाजूला श्रीलंकन लोकांनी बांधलेलं एक विहार आहे आणि त्या विहारामध्ये सारीपुत्त आणि महामोगलायन बंतेजीचे धातू आहेत, अस्थि धातू. मनुष्याला जाळल्यानंतर त्याच्या अस्थि बनतात, धातू बनतात आहे का ना. अरंताचे अस्थि बनतात, आपले धातू. असं होते का? नाही. अरंताचे धातून आपले अस्थि असा. भगवंत आहे कोणी विचारलं होते का, आहे का, त्याचं उदाहरण द्यायचं काम पडलं, मग काय कराल? धातू आहे ना भगवंताचे अजून आहे की नाही. भगवंताचे धातू आहे म्हणजे बुद्ध होते, हे प्रमाण आहे बुद्ध असल्याचं. धातू अजूनही आहे. बघितले तुम्ही धातू? बघितले नाही? बघितले. आपला जो देश आहे धम्मामध्ये भिकारी आहे. कुठे ठेवतो? धातू नेऊन भगवंताचे म्युझियम मध्ये, चैत्यामध्ये ठेवणारे धातू आम्ही म्युझियम मध्ये ठेवतो आहे की नाही. चैत्यामध्ये ठेवणारे आम्ही धातू म्युझियम मध्ये ठेवतो. श्रीलंकेवाल्यांनी सारीपुत्त आणि महामोगलांमध्ये धातू त्या महाविहारामध्ये आतमध्ये ठेवल्या, साचीला. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला तो बोधिसत्व आठवला, ज्या बोधिसत्वाचं नाव धम्मपाल अनागारिक होतं. आता आम्हाला तर बाबासाहेबच माहीत आहे की नाही, एकच माहीत आहे बोधिसत्व, आम्ही एकच माहीत आहे. ते काय सांगतात बंतेजी, नवीन बोधिसत्व कुठून काढला? बोधिसत्व आपल्या पारम्या पूर्ण करायला प्रत्येक वेळेस या भूतलावर प्रतिसंधी ग्रहण करत असतात. बाबासाहेबांच्या आधी बोधिसत्व होते, त्यांचं नाव धम्मपाल अनागारिक, श्रीलंकेहून आले होते. आज तुम्हाला बुद्धगया दिसते ना, बुद्धगया दिसतंय ना, कोणामुळे दिसत आहे? धम्मपाल अनागारिक यांच्यामुळे. हे चारही स्थळ जे आहेत, ते चारही स्थळ कोणामुळे आपल्या डोळ्यात दिसत आहे? धम्मपाल अनागारिक यांच्यामुळे, श्रीलंकेचे होते. मग त्यांनी तिथे त्या अस्थी मिळवल्या आणि अस्थी मिळवून त्याला संगोपन करून ठेवलाय, सांभाळून ठेवलाय त्या ठिकाणी. मग ते पण एक बोधिसत्व. असेच या भूतलावर बोधिसत्व जेव्हा प्रतिसंधी ग्रहण करत असतात, तर या तीनही काळातील जे बोधिसत्व प्रतिसंधी ग्रहण करतात, आपल्या पारम्या पूर्ण करताना हे लोकांना प्रकाशित करतात, आपल्या त्यागाच्या भावनाने लोकांना या स्थितीची जाणीव करून देतात की मानव एक समान आहे. अशा प्रकारचं ज्ञान देणारे तीनही काळातील बोधिसत्व यांच्या कार्याला साधुवाद. तुमच्यासारखी उपासक उपासिका संघ या तीनही काळामध्ये भिक्षूंना दानादी कर्म म्हणून दान देत असतात. आणि महत्वाचं, आपल्या पोटच्या गोड्याला, मुलींना संघामध्ये दान करतात. आता आम्ही आमच्या आईवडिलांनी दान केल्यावर चाललो इथपर्यंत, मग ते महादान आहे. असं मोठं दान या तीनही काळात उपासक उपासिका संघ भिक्षू संघामध्ये दान करीत असतात. तर सर्वात महत्वाचं दान आहे आपल्या मुलांना दान करणं. त्यानंतर भिक्षू संघाचं संगोपन करतात. संगोपन केल्यानंतर भिक्षू संघाला दानादी कर्म करून वाढवण्याचं काम करतात. बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नावरती श्रद्धा ठेवतात. या श्रद्धाभावाने आपल्या पारम्या वाढवत असतात. तर या तीनही काळातील अशा श्रद्धावान उपासक उपासिका संघाच्या कार्याला अनुमोदन. श्रद्धावान उपासक उपासिकांना भगवंत म्हणतात, प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. नश्वर म्हणजे नाहीशी होणारी आहे, समाप्त होणारी आहे, संपणारी आहे. या दुनियेमध्ये जे पण उत्पन्न झालं ते नष्ट होते. पण हे सौंदर्य नष्ट होते, काहीच राहत नाही. बालपण नष्ट झालं, तरुण पण नष्ट झालं, म्हातार पण नष्ट झालं, मरण आलं, नष्ट होणार आहे सर्व. जलमला तो मरतो, हे सत्य आहे. तरी आम्ही दुःखी राहतो, आहे की ना. जलमल्यावर काय वाटतो? पेढे वाटतो आणि मरताना रडतो. उलटी परिस्थिती आहे आपल्याकडे. अरे तो ना जन्म घेतला म्हणजे तो इथं दुःख भोगायला आलाय, असं काय सुख भोगायला आला नाही. अनंत बनंत सुख भेटल, नाही तर दुःखातच जाईल. चेहऱ्यावरचा हासा म्हणजे सुख नाही.
अंतर मनात, तुमच्या मनामध्ये अशी एक गारगार अशी संवेदना उत्पन्न होते, शांतीची, प्रेमाची, मनामध्ये, अंतर्मनामध्ये. ते सुखाची भावना, निर्वाणाची भावना, ते खरं सुख आहे. मग इथं मनुष्य जन्म घेतो, तो दुःखामध्ये जातो आणि पेढे वाटतो. पेढे कशाचे? तो दुःखामध्ये आल्याचे. तुमच्या खुशीसाठी तुम्ही पेढे वाटता. आणि मनुष्य इथं मरतो आणि लोक रडत बसतात. आहे की नाही? परिस्थिती अशी बन. दोनही काळामध्ये समताभाव ठेवणं हे बुद्धाने शिकवलं. बुद्ध म्हणतात सुख आलं तरी समता आणि दुःख आलं तरी समता भावच उत्पन्न ठेवायला पाहिजे तुम्ही तुमच्या मनामध्ये. नाहीतर आमच्याकडे खुशी भेटली की नाचायला लागतात. थोडे पैसे आले, थोडी गाडी घेतली, थोडं काही आलं, कोणती अशी परिस्थिती, तर नाचत सुटतात आणि दुःख आलं की रडत बसतात. मग कोणाला काय सांगतात? नाही नाही, तुम्हाला काय माहिती आहे आमचं दुःख? अरे या जगामध्ये दुःखच आहे, सर्वांनाच माहित आहे दुःख. असा मनुष्य कोणताच नाही ज्याला दुःख माहित नाही. दुःख सर्वांना माहित आहे, तरी आम्ही म्हणतो तुला काय माहित आमचं दुःख? मग बाहेर जातो कुठेतरी, मग आमच्यापेक्षा जास्त दुःखी लोक दिसतात. मग म्हणतो अरे अरे माझ्यापेक्षा जास्त दुःख याला आहे. कळलं? दुःखाचं मोजमाप करता येत नाही. दुःख आहे दुःख आहे, कमी असं जास्त असं. म्हणून भगवंतांनी म्हणलं सुख आलं तरी शांततेनं जगा, दुःख आलं तरी शांततेनं जगा. कारण सुखाचा वेळ निघून जातो आणि दुःखाचा वेळ हे निघून जातो. एकसारखं दुःखही राहत नाही, एकसारखं सुखही राहत नाही. म्हणून भगवंतांना सर्वोच्च सुख तुम्हाला मिळेल यासाठी प्रयत्न करा. मग कोणतं सुख आहे? निर्वाणाचं सुख. सर्वात उत्तम सुख सांगितलं आहे भगवंतांनी, निर्वाण प्राप्त होणं. हा जो सवेग चालतो शरीरामध्ये, उदयवेग चालतो, नष्ट होणारा हा धर्म चालतो, हा उत्पन्न होतो, नष्ट होतो, उत्पन्न होतो, नष्ट होतो. ज्याला बघत बघत सुख प्राप्त होते. उत्पन्न होणंही सुख आहे, नष्ट होणंही सुख आहे, असा समजायला लागतो. म्हणून त्यामध्ये सुखही मानत नाही आणि दुःखही मानत नाही. मग त्याचा काय होतो? उपेक्षा भाव उत्पन्न करतो. तुम्ही ब्रह्मा नाव ऐकलं नाही? ब्रह्मा ऐकलं का? अरे काय नाही ऐकलं, सगळ्यांनाच ऐकलं. नाही, ब्रह्मा नाव सगळ्यांनाच ऐकलं. मग ब्रह्मा नाव घेते कोणी? तर मग आमच्या मनामध्ये काय भाव उत्पन्न होतो? अरे कोणत्या धर्मातला ब्रह्मा? हिंदू धर्मातला तर ब्रह्मा नाही ना, तो चार तोंडवाला. कोणता ब्रह्मा? भगवंतांनी ब्रह्म सांगितलं. ब्रह्म विहार. जे विहार, विहार म्हणजे काय? विहार म्हणजे कुठेतरी लिहून राहते जेतवन बुद्ध विहार. कुठेतरी काय लिहून राहते? जेतवन बुद्ध विहार. कुठेतरी लिहून राहते श्रावस्ती बुद्ध विहार. ते विहार म्हणजे विहार नाही, तर विहार म्हणजे राहणे, जगणे, त्याला विहार म्हणतात. पाली भाषा ही विहार म्हणजे राहणे, जगणे, आहे का? मग भगवंतांनी ब्रह्मविहार सांगितलं. मग ब्रह्मविहार म्हणजे सुखाने राहण्याची पद्धती, सुखी लोकात राहण्याची पद्धती, त्याला ब्रह्मविहार सांगितलं. मग त्या चार ब्रह्मविहारांना त्यांनी उद्घोषित केलं. काय आहे? मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा भाव. मैत्रीमध्ये जगा, करुणा ठेवा सर्वांशी, मुदिता नेहमी आनंदामध्ये आनंदी राहणे, लोकांच्या आनंदामध्ये, सर्वांच्या आनंदामध्ये आनंद सहभागी होणे. आणि उपेक्षा भाव. उपेक्षा भाव म्हणजे ज्या गोष्टीनं दुःख उत्पन्न होते, ज्या गोष्टीनं सुख उत्पन्न होते, ज्या गोष्टीनं हा धर्म काय होतो? प्रकंपित होतो, त्यापासून उपेक्षा भाव ठेवणं. मग कशा प्रकारे ठेवायचं ते सांगताना एक कहाणी सांगतो तुम्हाला, आहे की नाही? कहाणी. आता कसं आहे, जेवलं तर कोणाला ठेवायचं नाही, पटकन परत करून टाकायचं. ऋण राहत नाही अंगावर. काहीच माहीत, बोलता बोलता चाललं गेलो तर कोणा सांगता येते का? लोक बसल्या बसल्या जातात, कसे जातात, आहे की नाही? सुखानं जाणं, मला धम्म देता येता जर गेलो तर सुखानं जाणं होईल ना, आहे की नाही? तुम्ही सुखी, मी सुखी. अरे देत तर होतं, तुम्ही ऐकत तर होते, आहे की नाही? तर मग कशा प्रकारे? तर मग हे शरीर नश्वर आहे हे सांगणारा भगवंतांनी उपदेश केला होता वैशाली नगरीमध्ये. नाव तर सगळ्यांनी ऐकलं असेल वैशाली नगरीचं, ऐकलं आहे ना? तिथली भगवंताची उपासिका बनलेली, नंतर भिक्षुणी बनलेली आम्रपाली. आम्रपाली, आम्रपालीची कथा खूप सुंदर कथा आहे का? त्याच्यातून बोध कोणता घ्यावा हेच महत्वाचं आहे.
कथा फक्त लोक कथा ऐकतात आणि कथा ऐकून अरे वा वा छान छान सुंदर सुंदर म्हणतात, पण त्या कथेतून काय शिकायचं, कोणता बोध घ्यायचा आहे महत्वाचं. काय झालं होतं तिच्यासोबत, कोण होती ती, का तिला एवढं सहन करावं लागलं, यामागं कारण असते. प्रत्येक गोष्टी यामागं कारण असते असे भगवंतांनी सांगितलं. विनाकारणाने कोणतीच गोष्ट या जगात घडत नाही. अरे आपण म्हणतो विनाकारणच घडलं, विनाकारण काही घडत नाही आहे ना. त्यांनी विनाकारण असं केलं, त्याने विनाकारण कोणीच काही करत नाही. कुठेतरी काहीतरी घडत आहे, त्याचा परिणाम म्हणून आपण जगत आहोत. कळलं तुम्हाला? हे सगळं होत आहे परिणामाच्या गोष्टी आहेत. सगळं परिणामानेच घडते, सगळ्या गोष्टीला कारण आहे. तर मग वैशाली नगरीमध्ये लिच्छवी लोकांची ती नगरी, लिच्छवी राजांची ती नगरी खूप सुंदर आहे वैशाली. आता तर वैशाली नाहीच तिथून तर, पण भगवंताच्या काळामध्ये खूप सुंदर वैशाली होती, खूप सुंदर. तिथले बगीचे इतके सुंदर होते वैशालीचे. जास्तीत जास्त आम्रवण होतं. आम्रवणामध्ये तलाव असायचे, तलावामध्ये रंगीबेरंगी फुलाची झाडं असायची. त्या तलावात ना म्हणजे गुलाबाचं ते पुन्हा असते ना लिली वगैरे, खूप सुंदर. त्या परिसरामध्ये सुगंधित असे फुलांचे झाडं, सुंदर असे पक्षी, खूप सुंदर वातावरण होतं. वैशाली भगवंताला खूप आवडायची. कारण भगवंतांनी जेव्हा महापरिनिर्वाणाला भगवंत चालले होते तर वडून बघितलं होतं वैशालीकडे. शेवटचं वैशालीचं दर्शन म्हणून भगवंतांनी मागे वडून बघले. इतकी सुंदर वैशाली आहे. वैशालीची कहाणी खूप सुंदर आहे. अशा या सुंदर वैशालीमध्ये लिच्छवी राजाचं आम्रवण होतं. राजाचं आम्रवण किती सुंदर असेल. आता राजा म्हणलं तर काय काय ठेवत असेल तर आपल्या आम्रवणाची. तो जेव्हा क्रीडेसाठी आम्रवणात जातो आहे की नाही, क्रीडा करायला, मनोरंजन करायला जातो, तर मग किती सुंदर बनवलं त्यानं. तर मग इतक्या सुंदर आम्रवणामध्ये एक माडी माहित आहे ना, बागेचं ध्यान ठेवणारा, त्या आम्रवणाचं ध्यान ठेवणारा तो माडी होता. त्या माड्याच्या काम करताना पाणी देत होता झाडाला, आणि पाणी देता देता त्याच्या कानावरती एक असा करुण असा एक शब्द त्याच्या कानावर ऐकू आला, रुंदन असा ऐकू आला. तो चांगल्या प्रकारे पाहतो तर ते रडण्याचा आवाज होता, लहान बाळाचा, एकदम लहान बाळाचा रडण्याचा आवाज. एक लहान बाळ रडत होतं. आता तो म्हणतो अरे या आम्रवणामध्ये माझ्याशिवाय तर कोणी नाही, मग या आम्रवणामध्ये कोण आलं असेल, कोणाचं बाळ असेल, आणि माझी परमिशन घेतल्याशिवाय, आता तो माली येण्यासाठी त्याची परमिशन लागेल ना आतमध्ये यायला, माझी परमिशन घेतल्याशिवाय कोणाला या आम्रवणामध्ये, कोणाचा आवाज येतोय, कोणाचं मुलं आलाय, कोणाचे आई वडील आले, कोणाचे आई वडील आले. मग तो जातो त्या दिशेने तर पाहतो की कुठून तरी आवाज येत आहे लहान मुलाचा, पण लहान मुलं कुठंच दिसत नाही. म्हणून एकदम त्या आवाजाच्या दिशेने जातो, आणि गेल्यानंतर एकदम जवळून त्याला आवाज येतो, पण बाळ दिसत नाही. मग त्या बाळाचा हात हालतो, त्या पानामधून बाळाचा हात हालतो, आणि पाहतो तर त्या आंब्याच्या पानामध्ये एका बाळाला लपवून ठेवलेला, लहानची मुलगी छोटीशी. त्याचं मन भरून येते. आता विचार करा, आता जन्मलेली ती मुलगी आहे की नाही, आणि तिला त्या आंब्याच्या झाडाखाली ठेवलं, त्या पाण्यामध्ये रुतत झालं पाणी अंगाला. कशी रडत असेल ती, रडत आहे, आणि याच्या मनामध्ये तिच्याविषयी करुणा उत्पन्न झाली. त्याने अलगद तिला पकडलं, आणि पकडल्या त्याला वाटलं ही माझीच मुलगी आहे. कारण त्या माड्याला मुलगी नव्हती, मुलगाही नव्हता, म्हणजे त्याला अपत्यच नव्हती. आता ज्या व्यक्तीला मुलं नाही आहेत त्यांना विचारा मुलं म्हणजे काय असते. ज्यांना मुलं बाळं नाही आहे त्या लोकांना विचारा मुलं काय असते. कारण त्यांचा सगळा जीव त्या मुलं होण्याकडेच असतो. त्या लोक ताने मारतात आहे की नाही, काय नाही होत बिचारे, दवाखान्यात जाते, इकडे जाते, धावपळ करते, त्रास होतो ना त्या वैद्याकडं, ते नवस पेटतो, तो नवस पेटतो, आणि ज्यांना आहे ते मग त्याला वाटलं की म्हणजे निसर्गानं मला जणू एक बाळ दिलाय. मग तो ध्यानात येतो, अरे नाही हे माझं बाळ नाही, कोणाच तरी बाळ आहे, आणि आपण त्याला परत करावं. इमानदार व्यक्ती असा विचार येतो मनामध्ये. तो पाहतो चौबाजूनं कोणी दिसत नाही, तिला असं पकडतो, कवटाळतो, अरे बाळ उपाशी आहे, काय करावं, कुठं न्यावं.
त्याच्या मनामध्ये हा विचार येतो की या बाळाला आपण घरी घेऊन जावं, ज्याचा असेल तो शोधत आला घेऊन परत देऊ, म्हणून तो पाणी ठेवून देतो तहस आणि लगेच त्या बाळाला घेऊन घरी जातो. घरी जाताना त्याची जी बायको असते ती बायको वाट बघत असते नवऱ्याची, भोजना टायमाला येईल, भोजना टायमाला नाही का बाहेर बसलेली असते. तिला नवरा येताना दिसतो, ती धावत धावत जाते नवऱ्यासाठी पाणी हातपाय धुवायला द्यायला, आणि पाहते तर नवऱ्याच्या हातामध्ये काय एक बाळ आहे छोटंसं. ती म्हणते अरे कोणाचं बाळ आणलं तुम्ही, कोणाचं बाळ आहे? ते म्हणते बाळ कुणाचं आहे माहीत नाही, बघू द्या बघू द्या मला बघू द्या. जवळ घेते आणि कवटाळते त्या बाळाला, डोळ्यातून अश्रू निघते तिच्या. पहिल्यांदा कोणाच तरी बाळ तिच्या हातामध्ये आलं. नाही लोक कसे करतात आहे का ना, ही वांज आहे, वांजुटी आहे, हातात देत नाही ना, बोलू देत नाही, हात लावू देत नाही, स्पर्श करू देत नाही, असं होते भरपूर ठिकाणी. मग तिला बाळ भेटलं हातामध्ये, किती खुशी झाली. तिनं बाळाला हातामध्ये घेतलं आणि बाळाला कवटाळत आहे आणि म्हणते कुणाचं बाळ आहे? ते म्हणते माहीत नाही नवरा तिचा कुणाचं बाळ आहे, मला कुठे सापडलं, आम्रवनामध्ये सापडलं. अरे मग असं कसं उचलून आणलं? मग म्हणते का तिथं कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी घेऊन आलो, कोणाचं आपण परत करू. ती म्हणते हे तर बाळ रडत आहे, आतमध्ये धावत धावत जाते, दूध असते तिला, त्याला पाजते, घरी असलेलं दूध गरम करून त्या बाळाला थंड करून पाजते. बाळ सुकावते, बाळाला झोपवते, पण त्या बाळाला घ्यायला कोणी येत नाही, बाळाला घ्यायला कोणी येत नाही. त्या राज्यामध्ये आता कुणाला कोणाला माहीत होईल ना, शेजाऱ्याला पाजाऱ्याला यांना मुलं बाळा नाही तर कोणाचं मुलं आहे. मग तो राजाला सांगतो की काय सापडलं, मला बाळ मिळालं. राजा म्हणते ठीक आहे, कोणी नेलं नाही ना, ठीक आहे तुझ्यापाशी राहते, तू संगोपन कर, मुलगी आहे ना संगोपन. पण ती मुलगी इतकी सुंदर राहते, तिचं वर्णन केलेलं आहे, इतकी सुंदर राहते जणू काही एक उमडलेलं छोटंसं फूल आत्ताच उगवलं आहे, इतकी सुंदर ती. तिचं रूप नयन नक्षत्र इतका सुंदर, प्रशंसा केली तिच्या रूपाची, इतकी सुंदर ती मुलगी. आता त्या मुलीचं नाव ठेवायचं राहते, नाव काय ठेवायचं? तिला वाचवलं कोण? आंब्याच्या सावलीनं. कोण सापडली कुठे? आंब्याच्या पानामध्ये, म्हणून तिचं नाव काय ठेवलं? आम्रपाली. पालन कोण केलं तिचं? आंब्यानं. आम्रपालीचं नाव ठेवलं. आता आम्रपाली हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली. जशी ती मोठी होत होती तर दिसायला सुंदर सुंदर. आता एखादा व्यक्ती आपल्याकडे आहे का, मुलगा मोठा होतो, मग ड्युटी पाण्याला लागतो, मग मुलगी शोधतो. त्याला मुलगी कशी पाहिजे राहते? काड्या मुली कोणीच मागत नाही. हा डोंबळा राहतो, पण त्याला मुलगी सुंदर पाहिजे राहते, आहे का? असंच आहे सगळ्याचं. हा कसाही असो, शेंबडा सुमडा, पण त्याला कशी पाहिजे? पत्नी सुंदर पाहिजे, आहे की ना? सगळ्याला वाटते ना सुंदर पाहिजे सुंदर पाहिजे. मग सगळ्याचं आता ती हळूहळू सुंदर मोठी मोठी होत चालली. आणि आजच्या काळामध्ये 16 वर्षामध्ये लग्न करण्याची प्रथा होती. 16 वर्षात झालं की लग्न करण्याची प्रथा होती. मुलगा आहे 16 वर्षाचा आणि मुलगी 16 वर्षाची. हळूहळू होत आहे, मोठी होत आहे, आणि तिच्यासाठी कॉम्पिटिशन चालू झाले. तर जे म्हणजे त्या एरियातल्या राजाचे, तिथल्या व्यापाराचे, आहे ना, माझ्या मुलाला पाहिजे. कोणी कोणी तर म्हातारा मुलालाच लग्न करायची असं असे म्हणायचे. पटराणी बनविलेला. तर तिच्यासाठी भांडणं चालू झाली. रोज तिच्या घरी कोणी ना कोणी मागणी घालायला यायचं, रोज धमकी देऊन जायचं, मला द्यायची बरं तुझी मुलगी, माझ्याच मुलाला द्यायची. राजकुमार सुद्धा यायचे. असं भांडणं चालू झालं तिथे, खूप खराब असं वातावरण सुरू झालं. आता तिच्यासाठी युद्ध होणार होतं, एवढी खराब परिस्थिती आली. इतकी सुंदर होती बघायला, विचार करा तुम्ही, एखाद्या स्त्रीसाठी युद्ध होते, किती सुंदर असेल, आहे की नाही? तिच्यासाठी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. आता युद्ध टाळायचं आहे, एकामेकाला मारतील ना, जीव घेतील ना, भांडणं होतील ना. मग तिनं विचार केला मी लग्नच करणार नाही. आम्रपालीने विचार केला मी लग्नच करणार नाही. पण असं कसं लग्न करणार नाही? तू लग्न नाही करणार तरी तुझ्यासाठी भांडण होईल. मग तिला राजदरबारामध्ये, आता म्हणतो आपण एखादी केस टाकतो तर कुठे जाते? त्या काळामध्ये राजदरबारामध्ये. तिला बोलावलं, तिच्या वडिलाला बोलावलं आणि तिच्या वडिलांना म्हणते की काय करा, एखादी चांगला वर पाहून त्याची लग्न करून द्या. आता लग्न करायला सगळेच तयार, तर तलवारी निघते दरबारामध्ये, नाही नाही माझ्याच मुलाची लग्न. म्हणून असा निर्णय घेण्यात येते की हिला काय बनवावं? नगरवधू. काय बनवावं? नगरवधू. नगरवधू म्हणजे अख्ख्या नगराची बायको, अख्ख्या नगराची. कोणाची बायको? अख्ख्या नगराची. आपण वेश्या म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये, त्यावेळेस नगरवधू म्हणले जायचे.
त्या नगरामध्ये कोणी तिचा उपभोग घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो तिला. अशी तिच्यावर जबरदस्ती झाली तिच्यावर, जबरदस्ती झाली तिच्यावर. तिने श्राप दिला जेव्हा जबरदस्ती झाली तेव्हा. काय म्हटलं होतं मनातून की हे राजन, हे माझ्यावर काय आहे, अत्याचार आहे, माझ्या सुंदरते ही माझी दुश्मनी आहे. तिची सुंदरता काय, तिची दुश्मन आहे. आणि यामुळे तू काय केलं, माझ्यावर अत्याचार केला. लक्षात ठेव, तुझं राज्य एक दिवस नष्ट होईल. काय होईल, नष्ट होईल. तुलाही याचे पांग फेडावे लागतील. पण तो निर्णय तिला मान्य करावा लागला. तिनं निर्णय मान्य असता केला तर तिच्या आई वडिलांची हत्या झाली असती. म्हणून तिने तो निर्णय मान्य केला. निर्णय मान्य करून शेवटी एका रात्रीला ती कोणाची वधू होत होती, जो पैसे देईल त्याची बायको. अशी परिस्थिती निर्माण झाली. किती वाईट तिच्या वेदना असतील, काही वाईट तिचा काळ गेला असेल. पण एखादा व्यक्ती ज्या स्थितीमध्ये जातो त्याची सवय होऊन जाते. मग तिने म्हटलं माझं जीवन हेच आहे, म्हणून तिनं भक्कम पैसा गोळा करणं चालू केलं लोकांकडून. नगरवधू बनली, पण पैसा एवढा, राजाकडे पैसा नाही तेवढाच तिच्याकडे पैसा होता. एवढी अमीर झाली ती. 7 मजल्याचं तिचं महल होतं. त्या महलामध्ये रंगीबेरंगी असे मॅट, एकदम महागडे मॅट, जो राजा नाही यूज करू शकत, असे मोठे मोठे व्यापारी तिच्याकडे जायचे आणि भरभरून वस्तू द्यायचे. इतकी अमीर झालेली. अशामध्येच एका राजाकडून तिला गर्भधारणा झाली. तिला मुलगा झाला. आणि त्या मुलाला मोठं होताच त्या मुलाला संघामध्ये, भिक्षू संघामध्ये तिने दान दिलं. विचार कर, आपल्या मुलाला दान केलं. आणि असं दान केल्यानंतर एकदा योगायोग घडला. योगायोग कसा घडला, एकदा भगवंत राजगृहाहून निघाले. आणि राजगृहाहून निघाले तर ते काय करायचे, जेव्हा जेव्हा ती वैशालीला जायचे तेव्हा थांबायचे कुठे, राजाच्या आम्रवनामध्ये. कोणाच्या आम्रवनामध्ये, राजाचं आम्रवण खूप सुंदर होतं. पण त्या काळामध्ये असं झालं की आम्रपालीचंही एक आम्रवण होतं, खूप सुंदर बगीचा होता. आणि योगायोग त्या आम्रवनामध्ये जाऊन भगवंत थांबले. आता तिथला जो माडी होता, जय याच्यामध्ये माडी होता, ती पण पैसेवाली, भक्कम पैसा कमवला होता तिने. आणि तिथेही एक माडी होता. आणि त्या माड्यानं पाहिलं की अरे प्रत्यक्षामध्ये तथागत बुद्धाला त्या काळामध्ये सगळे ओळखत होते. आणि त्यांचे शिष्य म्हणजे संपूर्ण भिक्षू कुठे येत आहे, आमच्या आम्रवनामध्ये. अरे वा 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 वा, नशीब आमचं. म्हणून तो धावत सुटला आणि कुठे गेला, आम्रपालीकडे. आम्रपालीला सांगतो, काय सांगतो, माते आपल्या आम्रवनामध्ये कोणाला आहे, तथागत सम्यक संबुद्ध आले प्रत्यक्षामध्ये. आपल्या आम्रवनाच्या झाडाखाली ते बसलेत. किती सुंदर. तिला काय सुचलं, तिला वाटलं अरे वा वा वा, माझा मुलगा आला असेल त्याच्यामध्ये, वाटते ना कोणाला, संघामध्ये तेव्हा तिनं स्थापित केलं तेव्हा. म्हणून तिनं काय केलं, आता ती नटणारी एक बाई, शृंगार करणारी, गेली आरशासमोर पट्ट नटायला लागली. ते राज वैभवी हार टाकला तिने, आहे ना, खूप सुंदर असं हे लावली, लाली लावली आणि पडत सुटली. जिथपर्यंत पैदल जाता येते तिथपर्यंत पैदल गेली, महलातून खाली आली आणि रथावर बसली. रथ पळत सुटला. आणि रथ जेव्हा चालला आणि रथ तिथे जाऊन थांबला, त्या ठिकाणी पुन्हा पैदल ती आम्रवनामध्ये गेली. जाऊन भगवंताला वंदन केलं, भगवंताची प्रदक्षिणा केली. आणि डोळे भरून भगवंताला पाहते ती, तथागत सम्यक संबुद्धाला डोळे भरून पाहते. अरे माझ्या मुलाचा गुरु, इतकं सुंदर याचं रूप, इतकी सुंदर ही काया, इथे आल्यानंतर शीतलता प्राप्त होते, इतकं सुंदर हे स्वरूप. आणि हे माझ्या आम्रवनामध्ये. धन्य झाली ती. कळत न कळत तिच्या मुखातून शब्द निघाला. कोणता शब्द, की उद्याचं भोजनदान भगवंतांनी भिक्खू संघासहित माझ्याकडे ग्रहण करावं. भगवंत मुख राहिले, बोलले नाही. आणि मुख राहून त्यांनी होकार दिला. किती खुश झाली, खुश झाली, थांबली नाही. उद्याची तयारी आहे, तिला वाटलं उद्याची तयारी आत्ताच. पुन्हा भगवंताला वंदन केलं आणि पट निघाली. जाऊन रथामध्ये बसले आणि रथ जो पडतो तिचा. आता तिकडून त्या राज्यातले लोक, आता कसं होतं, पहिलंचा मान नेहमी राजाला राहायचा. कुणाच्या आम्रवनात जात होते बुद्ध, राजाच्या. पण यावेळेस कुठे गेले, आम्रपालीच्या. म्हणून तो राजकुमार येत आहे बुद्धाकडे, बुद्धाला उद्याच्या भोजनाचं निमंत्रण द्यायला. पण बुद्धाने कोणाला दिलं होतं, आम्रपालीला. होकार दिला ना.
म्हणून हे पळस सुटली. जेव्हा पळस सुटली तेव्हा तिचा रथ आणि त्या राजाचा रथ एकामेकाला घासून गेला. तिचं काही लक्ष नव्हतं, हिनं काही त्या राजाला मान दिला, त्या राजकुमाराला सन्मान दिला, गेली. त्या राजकुमाराच्या मनामध्ये आलं ना, आता तिथले जे राजकुमार, जे राजे लोक होते, मोठे ऐटीवाले होते, भगवंताचे उपासक जरी होते तरी पण ते म्हणतो ना, नाही नाही मग झुकेगा नाही, असं वाले होते ते. मग त्याच्या मनात आलं, अरे काय हे आम्रपाली आहे, राजाचा एवढा मोठा मुलगा मी, राजकुमार मी, आणि हिने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, मला अभिवादन नाही केलं, पडत सुटली, काय झालं हिला एवढं, कोणता अहंकार आहे. त्याने म्हटलं जाऊ दे, आपण बुद्धाकडे चाललो आहे, सध्या आपण शांततेने जावं. आम्रपाली निघून गेली आणि हा राजकुमार आला बुद्धाकडे, आणि बुद्धाकडे येऊन बुद्धाला अभिवादन केलं आणि म्हणतो की भगवंतांनी उद्याचं भोजनदान आमच्याकडे स्वीकारावं. आता विचार करा, एका दिवशी 2-2 भोजनदान कराल का बुद्ध? बुद्धाने नकार दिला, नाही. पुन्हा केलं, पुन्हा नकार दिला, पुन्हा विचारलं, नकार दिला. जेव्हा कारण विचारलं, बुद्ध म्हणतात की आम्रपालीला हे उद्याच्या भोजनाचं आधीच आमंत्रण आम्ही स्वीकारलेलं आहे, त्यामुळे तुमच्याकडे आम्ही भोजनदान करू शकत नाही. राजकुमार म्हणतो, प्रत्येक वेळी बुद्ध येतात तर राजाकडे भोजनदान स्वीकारतात, यावेळी असं काय झालं? बुद्ध म्हणतात, बुद्धाने बोललेले शब्द हे अटळ असते. त्याला वाटते काय बुद्धासोबत भांडू, कुणाकडे जाऊ आपण? आम्रपालीकडे जाऊ ना, तिच्यासोबत भांडू, असं कसं तिनं भोजनदान घेतलं. म्हणून तोही निघतो, रथामध्ये बसतो आणि तिच्या महलाकडे निघतो, आम्रपालीकडे जातो. आता आम्रपालीकडे जायला त्याला भीती वाटते, लोक काय म्हणतील, हा कुणाकडे गेला? वेशाकडे गेला राजकुमार. म्हणून तो आपल्या अमात्याला म्हणतो, चाल सोबत. अमात्याला घेऊन जातो आणि आम्रपालीला म्हणतो, ए आम्रपाली, उद्याचं भोजनदान भगवंता तुझ्याकडे आहे ना, तो तुझा मान नाही, हा राजकुमाराचा मान आहे, तू आहेस तरी कोण, उद्याचं भोजनदान आम्हाला. चल भगवंताला सांग, उद्याचं भोजनदान मी कुणाला दिलं आहे? राजाच्या घरी दिलं आहे. आम्रपाली म्हणते, मी देत नाही. असेल तू राजकुमार, मी देत नाही. ते म्हणजे असे का देत नाही? तो तलवार काढतो, धमकवतो, दे नाही तर बघ, तरी ती भेट नाही. नंतर तो म्हणतो, अरे बा दे, हात जोडतो, कमीत कमी आमची पुरी संपत्ती तू घे, पण भगवंताचं भोजनदान आमच्यावर. ते म्हणते, मी देणार म्हणजे नाही देणार, म्हणजे नाही देणार. त्याला वाटतं हिला जर काही आपण केलं तर भगवंत नाराज होतील, वैशालीला येणं बंद करतील, एका दिवसाचं आहे ना, जाऊ दे, हिला घेतो, उद्याचं आम्ही घेतो भोजनदान. म्हणून तो नाराज होऊन तो राजकुमार निघून गेला. आज निघून तर गेला, तर त्याच्या मनामध्ये चालतं ना, कसं होईल, भगवंत तिकडे जातील का? म्हणून तो लोकांना सांगतो की भगवंत तिकडे जातील, भगवंता सांगा तिकडे जाऊ नका, आमच्याकडे येऊ. पण ती बाई चांगली नाही आहे की नाही, या गोष्टी. आता आम्रपालीला बाकीच्या गोष्टीची चिंता नसते, कोणी काही बोललं तरी. आम्रपाली काय करते, मोठ्या ताटामध्ये आपल्या महलाला सजवते, चांगले चांगले मॅट खाली हातरते, नवीन महागडे रंगबिरंगी असे फुलांनी सजवते. आजच्या काळामध्ये दिवे राहते, सुगंधित दिवे, त्यांनी पूर्ण महल सुगंधित करते. वेगवेगळ्या रंगाचे फुलं, सुगंधाचे फुलं आणून भगवंताच्या स्वागतासाठी रस्त्यात टाकते. खूप सुंदर वातावरण निर्माण होते. सकाळी पहाटे उठून भोजन तयार करायला लावते. खूप विशिष्ट पदार्थाचे व्यंजन तयार करते, भोजनाचे प्रकार मस्त तयार केल्यानंतर तिला खुशी, आता भगवंत येतील, माझ्या हातून ग्रहण करतील, म्हणून जाऊन वाट पाहत राहते कुठे, दारावरती. आणि आपल्या एका नोकराला पाठवते, जा बुद्धाला सांग की भगवंतांनी भिक्षू संघासहित आमच्याकडे यावं आणि आमचं भोजन ग्रहण करावं, भोजनाची तयारी सर्व झाली आहे. भगवंताकडे हा निरोप जातो. भगवंत चिवर घालतात, पात्रात घेऊन संकटी खांद्यावर ठेवून निघतात, पैदल तिच्या दारापाशी येतात. ती खूप खुश होते. भगवंत दारापाशी आल्यानंतर स्वागत करते, भगवंताच्या चरणावरती फुलं अर्पण करते आणि भगवंताला हात जोडून आपल्या महलात घेऊन जाते. भगवंताला बसण्यासाठी पाठ देते. राजशाही तो पाठ असतो ना, भगवंत साध्या पाटावरती बसून भोजनाची ग्रहण करण्याची तयारी करतात, बसतात, पात्र खोलतात. ती भरभरून वाढते भिक्षू संघाला. तुम्ही कसं, आम्ही नाही घेतलं तरी वारंवार वाढत होते आहे की नाही, इतक्या सुंदर पद्धतीनं ती वारंवार भिक्षू संघाला हात जोडू भोजन वाढते. भगवंत आणि भिक्षू संघ येतेच असं भोजन करतात. सुंदर त्यांच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो. भगवंत पात्रातून हात काढतात. जसा हात काढतात, हात धुतल्यानंतर लगेच अनुकंपा करून तिला काहीतरी धम्म देतात. आणि धम्मामध्ये भगवंताची व्याख्या या शरीराविषयी,
आम्रपाली, हे जे शरीर आहे हे नश्वर आहे, हे सदैव सुंदर राहणार नाही. लहानपणी कसं होतं, आता कसं आणि म्हातारपणी हे कसं होईल याची व्याख्या करतात. आम्रपाली, हे सुंदर केस, ज्या केसाला तू नेहमी सुंदर म्हणते, हे एक दिवस तागासारखे होतील. आम्रपाली, ज्या डोळ्याला लोक सुंदर म्हणतात, तुझ्या म्हातारमध्ये मोतीबिंदू सारखे रोग उत्पन्न होतील. आम्रपाली, तुझ्या चेहऱ्याला सुंदर सुंदर म्हणते, त्याच्यावर सुरकुत्या पडतील. आम्रपाली, ज्या पायावर, ज्या दंडावर तुला हाताच्या अभिमान आहे, सुंदरता दिसते, ते एक दिवस त्याचं मांस लोंबकळत पडेल. आम्रपाली, तुझ्याकडे लोकांची पाहण्याची इच्छा होणार नाही, इतकं तुझं शरीर जर्जर होईल. मग तुला कशाची काय आहे, अभिमान आहे. भगवंत सांगत असतात आणि तिच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो. कसला भाव? नश्वरतेचा. कसली नश्वरता? अशुभ भावनेची. या शरीरामध्ये काही सुंदर नाही, तरी आपण लाली लावतो, लिपस्टिक, पावडर लावतो, लेपच लेप लावतो, का सुंदर दिसावं. भगवंत बिना लेप नाही इतके सुंदर दिसायचे आहे की नाही? आपण लेप लावून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. भगवंताच्या कर्माचा भाग होता आणि आमचा हा ब्युटी पार्लरचा भाग आहे. जसे भगवंत सांगत सुटतात, तिच्या मनामध्ये वैराग्य भाव उत्पन्न होतो आणि तिला वाटते की या संसारामध्ये काही ठेवलं नाही, ना या शरीरामध्ये ठेवलं आहे, ना या दुनियामध्ये ठेवलं आहे. म्हणून तुझ्या मनामध्ये उत्पन्न होते की मी काय करावं? वैराग्य धारण करावं, मीही भिक्षुणी बनावं, भगवंताच्या संघामध्ये जावं. तिच्या मनामध्ये हा उत्पन्न झालेला भाव ती बोलून दाखवते भगवंताला. भगवंत तिला साधुवाद देतात, जा आणि भिक्षू संघामध्ये तू काय कर, भिक्षुणी संघामध्ये जाऊन तू सामील हो. त्या काळातली पहिली ती नगरवधू, वेश्या म्हणतो आपण तिला, ती भगवंताच्या त्या शासनामध्ये भिक्षुणी म्हणून आली. आणि या शरीराच्या सुंदरतेला आपण पाहतो ना, तिच्या शरीराच्या सुंदरतेमध्ये अशुभ भावना पाहू लागली आणि अशुभ भावना पाहता 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 अनंत पदाला प्राप्त झाली, मुक्त झाली आणि म्हणते, लोकांना सांगते की हे शरीर काही सुंदर नाही. या शरीरामध्ये तुम्ही सुंदरता पाहू पाहू अडून गेले आहात, थांबून गेले आहात. या सुंदरतेपायी तुम्ही स्वतःमध्ये अभिमान जागृत केला आहे. या जगामध्ये असं सुंदर असं काही नाही. डोळ्याला सुंदर म्हणता, डोळ्यामध्ये घाण निघते आहे ना. सकाळी डोळ्यावर पाणी नाही घेतलं तर कसं चिपट चिपट लागून राहते. नाकाले सुंदर म्हणजे शेंबडाचं नाक आहे. शरीराला सुंदर म्हणजे प्रत्येक ठिकाणून घाण निघते. काय काय ओटा सुंदर आहे म्हणते, आता लाली लावतो आणि हिवाळ्यामध्ये उलते ते हे निघते, स्किन निघते. काय आहे की नाही? मग काय सुंदर आहे? सुंदर काहीच नाही. शरीर आतमधून सारखंच आहे, अंदरून हे जे चमडं त्या लॅमिनेशन केलं आहे ना, त्या लॅमिनेशनमुळे चांगलं दिसतं आपण. हे लॅमिनेशन काढलं एकदा तर सगळे सारखेच, मग डोंबर राहू काय राहू, काढं बुरं सगळं सारखंच. मग हा बोध जेव्हा माणसाला प्राप्त होतो, जेव्हा माणसाला समजतो, तेव्हा माणसामध्ये या सुंदरतेविषयी काही उरत नाही. म्हणून सगळे सारखं. मनुष्य प्राणी आहे, त्याच्या कर्माचा भाग आहे तो. सुंदर आहे कोणी दिसायला, काढा कृपा. म्हणून ती आम्रपाली जेव्हा आठवते तिचा प्रतिसंधीचा काळ, तेव्हा म्हणते की मला नगरवधू, आताच नाही प्रत्येक काळामध्ये नगरवधूच व्हावं लागलं. जेव्हा जेव्हा मी मनुष्य रूपामध्ये जन्म घेतला, स्त्री रूपामध्ये मी जन्माला आली, तेव्हा तेव्हा मी काय झाली? नगरवधूच झाली. त्याच्या मागे कारण असते. एका काळामध्ये चैत्याची साफसफाई करणाऱ्यांमध्ये तिचा सहभाग होता. साफसफाई, चैत्याची साफसफाई, झाड झुड, चैत्याची साफसफाई. आणि त्याच काळामध्ये भिक्षुणी संघ त्या चैत्याचं दर्शन करायला आला आणि त्या भिक्षुणी संघामध्ये अनंत असलेली भिक्षुणी त्या ठिकाणी आली. आता हे झाडत होती, झाडल्यामुळे तो जो धूळ असतो तो तिच्या नाकात गेला आणि तिला शिंक आली. त्या भिक्षुणीला शिंक आली आणि तिच्या तोंडातून काय निघलं बघ, सगळ्या गावाची घाण याच्या इथं आणून टाकत आहे चेत्यावर, असं तिच्या मुखातून निघालं. पण ती जे होती ती अनंत पदाला प्राप्त झालेली भिक्षुणी होती. तिच्या मुखातून निघलेल्या त्या शब्दामुळे तिला प्रत्येक जन्मामध्ये वेश्येचं रूप घ्यायला लागलं. पुऱ्या दुनियेची घाण तिला संबोधलं लोकांनी. पुऱ्या नगराची घाण होती ना, जगावं लागलं ना जीवन. म्हणून कधीही कोणता भिक्षू कोणत्या पदाला प्राप्त झाला हे आपल्याला माहित असते का?
म्हणून भिक्षू संघाविषयी मान सन्मान नेहमी ठेवायचा. चुकू नये आपल्या मुखातून भिक्षूंचा अपमान होऊ नये याकडे खबरदारी लक्ष द्यायचं. माहीत नसते आपल्याला, कारण भगवंताचा हा संघ खूप सुंदर संघ आहे. त्या संघामध्ये विविधतेने नटलेले असे भिक्षू आहेत. कारण भगवंताने प्रशंसा केली आहे या संघाची, भिक्षू संघाची. भगवंत म्हणतात की मातेला मला नको, हे चिवर कुणाला दान कर, संघाला दान कर. कारण संघामध्ये विविधतेने असे नटलेले असे भिक्षू आहेत, विविधता प्राप्त असलेले भिक्षू आहेत, विविध गुणांनी संपन्न असे भिक्षू आहेत. म्हणून उपासक उपासिकांनो लक्षात ठेवा, भगवंतांनी सांगितलेले 4 ब्रह्मविहार मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या 4 ब्रह्मविहारामध्ये नेहमी जगायचं. सगळ्या प्राणी मात्राविषयी मैत्री ठेवायची. मग ते मुंगी असो की कोणताही प्राणी असो, त्याच्याशी माझी मैत्री आहे. मैत्रीभाव तुमच्या मनामध्ये असेल तर इतर प्राणी तुमच्यावर आघात करणार नाही. मैत्रीभाव हा सर्वांविषयी. मग दुसरं सांगितलं भगवंतांनी करुणा, मैत्री नंतर करुणा. करुणा काय आहे? करुणा, या जगामध्ये सगळे लोक दुःखी आहेत, तर दुःखीताविषयी मनामध्ये करुणा ठेवायची. अरे याचे भलं झालं पाहिजे, ही भावना म्हणजे करुणा. नंतर मुदिता सांगितली आहे. मुदिता, या जगामध्ये सुखही प्राप्त झालेले प्राणी आहे, त्यांच्या सुखाला पाहून मनामध्ये मुदिता उत्पन्न करणं, सुख उत्पन्न करणं ही आहे मुदिता. आणि उपेक्षा भाव आहे, ज्या गोष्टीने आपलं मन काय होते, भ्रमित होते, चंचल होते, ज्या गोष्टीने आपल्या मनामध्ये काय होतो, विध्वंस उत्पन्न होतो, त्या गोष्टीपासून स्वतःला काय करायचं, अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करायचा, उपेक्षित ठेवायचं. त्याच्यामुळे मनाला कोणताही रोग उत्पन्न होऊ द्यायचा नाही. तो आहे उपेक्षा भाव. या 4ही ब्रह्मविहारामध्ये तुम्ही जर जगले तर खरंच तुमचं जीवन हे सुखाने जाईल. भगवंतांनी हा जो धम्म दिला आहे हा खूप सुंदर धम्म आहे. आज परिवाराचं नाव काय तुमच्या? हा बाई, हे सांगतो बाई, आडनाव काय तुझं? हा, निकोसे परिवार. तर या निकोसे परिवार, पूर्वाताई निकोसे यांच्या परिवाराने आहे ना, त्या ताईच्या परिवाराने आज आम्हाला भोजनदान दिलं. इथं भिक्खू संघाला भोजनदान दिलं आहे का. हे खूप उत्तम असं कर्म आहे. ज्या लोकांनी भिक्खू संघामध्ये भोजन दिलं त्या परिवाराला कधीही उपासमारीची वेळ येऊ नये. ज्यांनी आम्हाला पाणी दिलं त्यांना तहानपणाची कधी वेळ येऊ नये. या लोकांनी या भोजनाने आम्हाला आयुर्वर्ण सुख आणि बल प्राप्त झालं. याही परिवाराला आयुर्वर्ण सुख बल प्राप्त हो. या भूतलावर जे पण प्राणी आहे, सूक्ष्म असो वा स्थूल असो, जवळचे वा दूरचे असो, पाण्यातील जमिनीवरील आकाशातील असो, मनुष्य असो अमनुष्य असो, आधी जन्मलेले आता जन्मलेले भविष्यात जन्मणारे असो, या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. या परिवाराला सद्धम्माचा लाभ हो, सर्व प्रकारच्या संपत्तीचा लाभ हो, निर्वाणाचा साक्षात्कार हो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम. सभेतियो विभजन्तु सबरोगो विनाशतु. माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलस नित्यं वड्डापचायिनो. चत्तारो धम्मा वदन्ति आयुर्वन्नो सुखं बलन्ति. सुखियन्तु दुःखानि भय रोगानि शोकापमुच्यन्तु. धनवड्डो कोणतो, आई वड्डो कोणतो, सप संपत्ती सिद्धांत निब्बाण पच्यन्तु. सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, सुखी हो, दीर्घायुष्य, सुखी हो, भला हो.